मी राशी. मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. तर आज आपण बघणार आहे हातावरची जी चरबी लटकलेली आहे ती आपल्याला कमी करायची आहे. तर आपण कोणते असे सोपे एक्सरसाइज करायला हवे की ज्यांनी आपले हातावरची चरबी म्हणजे दंड हे आपले कमी होतील. कारण हे दंड वाढल्याने आपल्याला फिटिंग मध्ये ब्लाउज फिटिंग व्यवस्थित होत नाही किंवा साडी घातली की आपले खूप मोठे असे दंड दिसतात, कुर्तीचे फिटिंग व्यवस्थित होत नाही, टी शर्ट घातले की खूप मोठे दंड दिसायला लागतात. तर आपण हे कसे कमी करायचे याबद्दल आज आपण सोपे एक्सरसाइज बघणार आहे. तर पहिल्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिंपल शोल्डरला मुवमेंट करायचं आहे. दोन्ही हात आपले शोल्डरवर ठेवायचे आहे आणि गोल 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 फिरवायचे आहे. सुरुवातीला तुम्ही 10-10 काउंट करू शकता, त्यानंतर हे रिपिटेशन वाढवू शकता. सुरुवातीला तुम्ही 10 काउंट करा, म्हणजे 7 to 8 डेज तुम्ही 10 काउंट करा. त्यानंतर तुमचे रिपिटेशन वाढवा. कारण एक सोबत तुम्ही हे सगळे रिपिटेशन वाढवले तर तुमच्या हातामध्ये खूप जास्त पेन होईल, तुम्हाला हात उचलायला पण त्रास होईल. तर असं करू नका. सुरुवातीला काही दिवस रिपिटेशन कमी ठेवा आणि मग हळूहळू वाढवा. तर पहिली एक्सरसाइज आहे, दोन्ही हात शोल्डरवर ठेवायची आहे आणि सर्क्युलर मुवमेंट करायचं. यामुळे काय होईल, तुमच्या पाठीमागचा भाग पण कमी होईल, तुमचे दंड पण कमी होईल आणि आर्मपेट मधला फॅट सुद्धा कमी होईल. पहिले आपण क्लॉकवाइज केले, आता अँटी क्लॉकवाइज करायचे. याचे सुद्धा तुम्ही सुरुवातीला 10-10 अशी 3 सेट करा. दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला पहिले दोन्ही हात शोल्डर लाईन वरती ठेवायचे, हात क्रॉस ठेवायचे आणि बॅक साइडला घेऊन द्यायचे. दोन्ही हाताला जितके जास्त ऍक्टिव्ह ठेवता येईल तितके जास्त ऍक्टिव्ह ठेवायचे. याचे पण तुम्हाला 2 सेट करायचे आहे, 10-10चे 2 सेट. एक्सरसाइज मध्ये तुम्हाला असा थम्सअप करायचा आहे. थम्सअप आपला दोन्ही शोल्डर लाईन वरती हवाय, असा खाली नको, असा पूर्ण वरती स्ट्रेट आणि थम्सअपला खाली करायचा आहे. अंगुठा वरती, अंगुठा खाली, अंगुठा वरती, अंगुठा खाली, असे सुद्धा आपल्याला 10-10चे 2 किंवा 3 सेट तुम्ही करू शकता. सुरुवातीला कमी करा, नंतर तुम्ही हे सेट वाढवू शकता. या सगळ्या एक्सरसाइज 1 महिना सलग केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातावरची चरबी कमी झालेली दिसेल. एक्सरसाइज मध्ये दोन्ही हात असे समोर ठेवा आणि क्रॉस करा. त्यानंतर आपल्याला इथे जो बल्कीनेस आलेला असतो किंवा या दंडामध्ये खूप जास्त बल्कीनेस असतो, मागच्या साईडला खूप जास्त बल्कीनेस असतो, तो कमी करायसाठी एक सोपा एक्सरसाइज आहे. आपल्याला असा नमस्कार करायचा, वरती घेऊन जायचा आणि खाली करायचा, नमस्कार आणि असं. त्यानंतर दोन्ही हात आपल्याला असे करायचे. ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे. तुमचा चेस्टचा भाग सुद्धा, त्यानंतर तुमचे आर्म्स, तुमचे दंड, तुमचे शोल्डर सुद्धा कमी होतील. दोन्ही हात असे वरती ठेवायचे आहे आणि मागच्या साईडला स्ट्रेच करायचे. या एक्सरसाइजनी पण तुमचे दंड कमी होतील. त्याच्या एक्सरसाइज मध्ये दोन्ही हात वरती ठेवायचे आहे आणि मुठी करून खाली आणायचं आहे. सर्वात शेवटची एक्सरसाइज ही, या एक्सरसाइजनी तुमच्या अप्पर बॉडी वरती, तुमच्या हातावरती आणि तुमच्या मागच्या शोल्डर जो बल्की झालाय त्याच्यावरती, तिन्ही वरती खूप चांगलं काम करणार आहे. तर ही एक्सरसाइज तुम्हाला कमीत कमी 1 मिनिट करायची आहे, म्हणजे कमीत कमी 50 आणि 2 सेट करायचे आहे. जसं आपण स्विमिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला हे काउंट्स करायचे आहे. ही एक्सरसाइज 50-50 ची तुम्ही 2 सेट करू शकता आणि 1 महिना तुम्ही रेग्युलर ह्या एक्सरसाइज केल्या तर तुम्हाला तुमच्या अप्पर बॉडी मध्ये, तुमच्या आर्म्स मध्ये आणि तुमचे दंड, तुमचा शोल्डरचा भाग हे सगळे कमी झालेले दिसेल. तर फ्रेंड्स, या एक्सरसाइज नक्की करून बघा. या एक्सरसाइजचे पार्ट 2 मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आपल्याला हाताचे डिफरंट एक्सरसाइज बघायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करून जा. आता भेटूया पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.